शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या या लढाईमध्ये जर ठाकरे जिंकले तर एकनाथ शिंदेचं काय होणार? ही कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे। गेली 4 वर्ष 1 महिना 20 दिवस चाललेल्या या संघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे। पण सर्वात कळीचा मुद्दा आहे की जर ठाकरे जिंकले तर एकनाथ शिंदे यांचा गट संपणार का? तर कायदेशीर दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिल्यावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत ते एका रात्रीत अपात्र होणार नाहीत असं कायदे तज्ञांचं मत आहे। कारण की ही प्रक्रिया पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही असं कायदेशीर तज्ञांचं मत आहे। म्हणून जे आमदार सत्तेत आहेत ते तसेच राहतील असं देखील कायदेशीर मत आहे। त्यामुळे या निर्णयाचे कायदेशीर परिणाम काय होतील हा वेगळा विषय आहे, परंतु राजकीय परिणाम मात्र मोठ्या प्रमाणात होतील। कारण की एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहोत हे नरेटिव्ह पूर्णपणे यामुळे उद्ध्वस्त होईल। कारण की ठाकरेंकडे चिन्ह आणि पक्ष गेल्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडे काहीच उरणार नाही। आणि यासोबत जर हे पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडे आलं तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसेना ही बाळासाहेबांची होती, ठाकरेंचीच होती हे नरेटिव्ह चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत सेट करतील। आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातून मात्र हे शस्त्रच हिरावलं जाईल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे समर्थकांना लोकांमध्ये जाताना अडचणी निर्माण होतील। दुसरीकडे उद्धव ठाकरे जर या निकालामध्ये हरले तर त्यांच्याकडे गमवायला फारसं काही नाहीये, कारण पक्ष आणि चिन्ह त्यांनी आधीच गमावलंय। आणि जर त्यांनी जरी गमावलं असताना देखील त्यांनी पुन्हा एकदा नवीन पक्ष घेऊन आणि नवीन नाव घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचले तर दुसरीकडे एकनाथ शिंदेकडून जर पक्ष आणि चिन्ह जर गेलं तर त्यांना एक नवा गट स्थापन करावा लागेल, नवीन चिन्ह घ्यावं लागेल आणि नवीन नाव घेऊन त्यांना लोकांपर्यंत घेऊन जावं लागेल। आणि दुसरीकडे ठाकरेंनी मात्र गेल्या 4 वर्षामध्ये नवीन नाव घेऊन नवीन चिन्ह घेऊन ते लोकांपर्यंत गेलेत। त्यामुळे चिन्ह आणि पक्ष जर गोठवलं तर याचा देखील फायदा ठाकरेंनाच आहे आणि त्याचं सर्वात जास्त नुकसान एकनाथ शिंदेला आहे। मग आता येत्या काळामध्ये कोर्ट काय निकाल देईल, याचं काय नरेटिव्ह होईल हे आपल्याला कळेलच। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या या राजकीय निकालानं 2 मोठमोठ्या पक्षाचं, महाराष्ट्रातल्या या 2 आघाडीच्या पक्षाचं भविष्य ठरणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून व्यक्त व्हा।